नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मिक्स स्टुडिओ चॅनलवर। हळदी कुंकवाचा सण अगदी जवळ आलाय आणि आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे कमी बजेटमध्ये सुंदर, उपयोगी आणि आकर्षक वाण काय द्यायचं। म्हणूनच आज मी आले आहे डीमार्टमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त 7 रुपयांपासून सुरू होणाऱ्या हळदी कुंकवाच्या वाणाच्या वस्तू। या व्हिडिओमध्ये मी एक एक वस्तू जवळून दाखवणार, तिची किंमत, ती कशासाठी उपयोगी आहे आणि ती वाणासाठी का योग्य आहे हे सगळं सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता ही वस्तू बघा मैत्रिणींनो, हे आहेत पतंजलीचे नूडल्स आणि विश्वास बसणार नाही पण याची किंमत आहे फक्त 7 रुपये। मुलांना तर नूडल्स खूप आवडतात आणि पटकन काहीतरी करायचं असेल तर हे नूडल्स खूप कामाचे आहेत। त्यामुळे कमी बजेटमध्ये वेगळा आणि उपयोगी वाण द्यायचं असेल तर हा एक छान पर्याय आहे। आता ही आहे एक फॅन्सी बॅग किंवा छोटे पाऊचही म्हणू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 25 रुपयात 4 बॅग मिळत आहेत। म्हणजे एका बॅगेची किंमत फक्त 6 ते 7 रुपयेच पडते। या बॅगेमध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता, दिसायला फॅन्सी आणि उपयोगीही। त्यामुळे हळदी कुंकवाच्या वाणासाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे। कमी बजेटमध्ये वाण थोडं आकर्षक दिसावं असं वाटत असेल तर ही बॅग नक्की घ्या। आता ही वस्तू तर खूपच उपयोगी आहे मैत्रिणींनो। हे आहेत सील राऊंड छोटे डबे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे 65 रुपयात तब्बल 6 पीस मिळत आहेत। म्हणजे एका डब्याची किंमत फक्त 10 ते 11 रुपयांच्या आसपास पडते। हे डबे वेगवेगळ्या आकारांचे आहेत, त्यामुळे ड्रायफ्रूट्स ठेवायला खूपच सोयीचे आहेत। हे डबे सील राऊंड असल्यामुळे आतली वस्तू सांडत नाही, त्यामुळे यात भाजी पण आरामात नेऊ शकतो आणि प्रवासातही सुरक्षित राहते। वाण म्हणून दिलं तर दिसायलाही छान आणि रोजच्या वापरात येणारं असं हे वाण ठरतं। थोडं बजेट वाढवून उपयोगी आणि टिकाऊ वाण द्यायचं असेल तर हा आयटम नक्की घ्या। हळदी कुंकवाच्या वाणामध्ये काहीतरी वेगळं आणि उपयोगी द्यायचं असेल तर हा आयटम खूपच छान आहे। 28 रुपयात ॲपल कटर, ज्यांचं बजेट 25 ते 30 रुपयेपर्यंतचं आहे त्यांच्यासाठी हा आयटम आहे। म्हणजे किंमतही परवडणारी आहे आणि उपयोगही खूप आहे। दिल्यावर लगेच कपाटात न जाता रोज वापरात येणारी वस्तू। आता मी आपल्या देवारात लागणाऱ्या काही वस्तू दाखवणार आहे जे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता। सगळ्यात पहिले आहे ही समई, जे की अगदी 27 रुपयामध्ये आहे आणि दिसायलाही खूप आकर्षक। त्यानंतर काही निरांजने आहेत, एक स्टीलची आणि एक पितळाची निरांजनी आहे। तर स्टीलची निरांजनी आपल्याला पडते 13 रुपयाला आणि पितळाची निरांजनी पडते आपल्याला 16 रुपयाला। तर आपल्याला वाण देण्यासाठी ह्यासुद्धा खूप उपयोगी आहेत। हळदी कुंकवासाठी उपयोगी आणि पारंपरिक अशा 2 निरांजन्या मी तुम्हाला एकत्र दाखवते। ही पहिली आहे गोल्डन निरांजनी, जी 130 रुपयाला एक पूर्ण डझन पडत आहे। ज्यांना थोडं फॅन्सी आणि आकर्षक वाण हवं असेल त्यांच्यासाठी गोल्डन निरांजनी छान आहे। आणि दुसरी आहे स्टीलची निरांजनी, जी की 120 रुपयाला एक पूर्ण डझन पडत आहे। ज्यांना साधं, टिकाऊ आणि कायम वापरात येणारं वाण हवं असेल त्यांच्यासाठी स्टीलची निरांजनी बेस्ट आहे। दोन्हीही हळदी कुंकवांसाठी शुभ, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या आहेत। या आहेत अगरबत्ती प्लेट आणि इथे 2 प्रकार उपलब्ध आहेत। ही आहे स्टीलची अगरबत्ती प्लेट, याची किंमत आहे 239 रुपये पूर्ण एक डझन आणि गोल्डन अगरबत्ती प्लेट त्याची किंमत 240 रुपये मध्ये पूर्ण एक डझन आहे। म्हणजे दोन्ही प्लेट्स जवळपास त्याच किमतीत मिळत आहे। म्हणजे एका प्लेटची किंमत साधारण 20-21 रुपयांच्या आसपास पडते। हा आहे प्लॅस्टिक मटका डब्बा, दिसायलाही खूप आकर्षक दिसतो असा, फक्त 26 रुपयाला एक पीस। कोणतीही वस्तू भरण्यासाठी खूपच उपयुक्त असा। हे आहे प्लॅस्टिक टी स्ट्रेनर, 60 रुपयाला पूर्ण एक डझन। म्हणजे एका स्ट्रेनरची किंमत फक्त 5 रुपये, रोजच्या वापरासाठी परफेक्ट। हा आहे लॉकिंगचा राऊंड डबा, फक्त 20 रुपयाला एक नग। बघा, झाकण घट्ट बसतं, त्यामुळे आतली वस्तू सांडत नाही। साईजही छान आहे आणि वाणासाठी एकदम उपयोगी आयटम आहे। आता हा कलरफुल डबा बघा, हा आहे 4 खात्यांचा रांगोळी डबा, फक्त 24 रुपयाला एक नग। बघा, मी डबा उघडते आणि आत 4 वेगवेगळ्या वाट्या आहेत। प्रत्येक वाटी वेगळी काढता येते, त्यामुळे रांगोळीचे रंग वेगवेगळे आणि नीट ठेवता येतात। डबा खूपच कलरफुल आहे आणि वापरायला सोपा आहे। याचा उपयोग तुम्ही
छोटे मोठे पूजेसाठीचे साहित्य ठेवायलाही करू शकता आणि वाणासाठी एक परफेक्ट असा डबा आहे। आता हे बघा मैत्रिणींनो, प्लॅस्टिकचे बास्केट्स आहेत। इथे 2 ते 3 वेगवेगळे डिझाईन मिळतात। काही स्क्वेअर शेपचे आहेत आणि काही राऊंड शेपचे आहेत। सगळ्या बास्केटची किंमत 120 रुपयाला पूर्ण 1 डझन आहे। म्हणजे कोणतीही डिझाईन घ्या, किंमत तीच। वाण ठेवायला, छोटे डबे किंवा पूजा साहित्य ठेवायला ही बास्केट खूपच उपयोगी आहेत। आता हे बघा मैत्रिणींनो, प्लॅस्टिकचे कलरफुल बाउल दिसायला खूपच सुंदर आहेत आणि वजनाला हलके आहेत। रोजच्या वापरातही येतात आणि वाणात देण्यासाठी उपयुक्त असे कमी बजेटमध्ये उपयोगी आणि आकर्षक आयटम। आता अशा प्रकारचे बाउल घ्यायचे म्हटले तर 122ला अर्धा डझन, म्हणजे हे बाउलसुद्धा जवळपास 20 ते 22 रुपयाला एक पडेल असा। कलरफुल प्लॅस्टिक मग हे सुद्धा 25 रुपयाला एक। हा मग मजबूत आहे आणि हातातही नीट बसतो। रोजच्या वापरासाठी खूपच उपयोगी आहे। रंगही खूप छान आहेत, त्यामुळे वाणात दिला तर खूपच आकर्षक दिसतो। कमी बजेटमध्ये उपयोगी आणि टिकाऊ वाण। आता पुढची वस्तू आहे हळदी कुंकू ठेवण्याचं पात्र, फक्त 18 रुपयाला। आणि हे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या आकारात मिळतं। दिसायलाही खूपच आकर्षक असं आहे आणि हळदी कुंकवासाठी अगदी परफेक्ट आहे। कमी बजेटमध्ये पारंपरिक आणि सुंदर वाण। सिल्वर प्लेट फक्त 20 रुपयामध्ये। या प्लेटवर सुंदर डिझाईन आहे, त्यामुळे पूजेला ठेवली की खूपच छान आणि शुभ दिसते। कमी बजेटमध्ये पारंपरिक आणि उपयोगी वाण म्हणून ही सिल्वर प्लेट एकदम परफेक्ट आहे। मैत्रिणींनो, वाण देण्यासाठी ही सुद्धा एक उपयोगी वस्तू आहे। हे आहे स्मॉल ग्लास जार विथ रबर पॅकिंग। याची किंमत 28 रुपये आहे। याचं झाकणही खूप घट्ट बसतं, त्यामुळे आतली वस्तू सुरक्षित राहते। आता हे बघा मैत्रिणींनो, हा आहे ग्लास जार मटका। याची किंमत आहे 36 रुपये। काचेचा असल्यामुळे दिसायला खूपच सुंदर आहे आणि घरात अगदी उपयोगी अशी वस्तू आहे। आता मी तुम्हाला काही स्टीलच्या वस्तू दाखवणार आहेत। छोटासा डबा, छोट्या वाट्या, अशा वस्तू आपल्या घरात कधीही वाया जात नाही। स्टील असल्यामुळे टिकाऊ आहेत, साफ करायला अगदी सोपे आहेत आणि रोजच्या वापरात येतात। म्हणूनच वाण म्हणून दिलं तर लोकांना नक्की आवडतं। फार फॅन्सी नाही, पण खूपच उपयोगी। वाणाच्या वस्तू बघता बघता मला ही अगदी छोटी आणि क्यूट अशी स्क्वेअर बास्केट दिसली। किती छान दिसते ही सुद्धा देण्यास अगदी उपयुक्त आहे। त्याची किंमत 25 रुपये आहे। आता शेवटी हे चिनी मातीचे जार, काचेच्या वस्तू घरात ठेवायला छान वाटतात। अशा काचेच्या वस्तू वाणात दिल्या की लोक लगेच वापरायला घेतात आणि हे मस्त आहे असं नक्की म्हणतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी मुद्दाम अशाच वस्तू दाखवल्या ज्या कमी बजेटमध्ये खऱ्या अर्थाने उपयोगी आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच वाणाच्या, घरगुती उपयोगाच्या आणि बजेट फ्रेंडली आयटमचे व्हिडिओ पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून छान आयडिया, अजून स्वस्त आणि मस्त वाण घेऊन येणार आहे। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।